Welcome back student in our HSC board question bank series lecture number 3. In this lecture we are going to learn remaining email writing from question bank. लास्ट लेक्चरमध्ये आपण ईमेल रायटिंगमधले पहिले 3 ईमेल याची ॲन्सर्स पाहिलेले आहेत. याच्यामध्ये राहिलेल्या 2 ईमेल व त्याची ॲन्सर आपण या ठिकाणी पाहणार आहे. प्लीज सी. नेक्स्ट मेल आहे लेटर टू एडिटर या प्रकारातला. एका एडिटरला वर्तमानपत्राच्या संपादकाला आपण हा मेल करायचा आहे. राईट अ लेटर टू द एडिटर ऑफ ए न्यूजपेपर मेकिंग द पब्लिक अवेअर ऑफ रायझिंग एअर अँड नॉईज पोल्युशन इन युअर एरिया. आपण एका संपादकाला पत्र लिहित असताना आपल्या परिसरामध्ये हवा आणि ध्वनी प्रदूषण होत आहे याचं आपल्याबद्दल सांगायचं आहे, जाणीव करून द्यायची आहे. Mention the bad air quality index that appears in the newspaper daily and write about the bad effects of air and noise pollution and suggest some measures to curb it. आपल्याला या पत्रामध्ये लिहित असताना, ईमेलमध्ये लिहित असताना काही गोष्टींचा समावेश करावा लागेल. याच्यामध्ये सांगितलेलं आहे, पहा, एअर क्वालिटी इंडेक्स हे वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला असं कळालं की आपल्या भागामधली हवा ही अत्यंत अनहेल्दी किंवा चांगली नाही आहे, त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात ते आपण सांगायचे आहेत. तसंच काही सूचनासुद्धा करायच्या आहेत. थोडक्यात हा ईमेल थोडा सविस्तर लिहावा लागेल. प्लीज सी. फ्रॉम uspratibaNagar@gmail.com टू एडिटर TOI टाइम्स ऑफ इंडियाचा शॉर्ट फॉर्म @yahoo.com. सब्जेक्ट highlighting the problem of rising air and noise pollution. Respected sir or madam, with above mentioned subject, I am Shubham Jhende, wish to draw to your attention about rising air and noise pollution in our area, Pratibha Nagar. ईमेलची सुरुवात आपण विषयाचा आधार घेऊन केलेली आहे. आपलं नाव सांगितलेलं आहे आणि नेमका कोणता प्रॉब्लेम आहे हे आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. आता सविस्तरपणे, रिसेंटली आय रेड युअर आर्टिकल ऑन एअर क्वालिटी इंडेक्स AQI मे 2021 in newspaper. According to AQI report, the air in our area is unhealthy as its numerical value is about 200. सविस्तर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण सांगत असताना अलीकडेच मी एक आर्टिकल वाचलं ज्याच्यामध्ये मला कळालं की आमच्या प्रभागामधली हवा ही अत्यंत दूषित झालेली आहे. द एंटायर पोल्युशन इज मोर लाईकली टू बी अफेक्टेड. इट्स अलार्मिंग वॉर्निंग. इन ॲडिशन टू दिस नॉईज पोल्युशन इज सर्जिंग डे बाय डे. आमच्या भागातली हवा ही अत्यंत दूषित झालेली आहे आणि ही आमच्यासाठी एक धोक्याची सूचना आहे. याच्याबरोबर आणखी ॲडिशन म्हणून आमच्या भागामधलं ध्वनी प्रदूषणही दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. द एअर अँड नॉईज पोल्युशन इज अनबिअरेबल. आता हे न सहन होण्यासारखं आहे. सम पीपल अँड मेनी स्मॉल चिल्ड्रेन्स आर सफरिंग फ्रॉम ॲस्थमा, स्ट्रेस, फटीग अँड इरिटेशन, इन्फेक्शन इन आय अँड थ्रोट. याचा परिणाम म्हणून काही माणसांच्यावरती आणि बऱ्याच लहान मुलांच्यावरती अस्थमा असेल, स्ट्रेस, फटिगनेस, इरिटेशन्स अशा प्रकारचे आजार हे संभवत आहेत. टू क्रब मीन्स कंट्रोल द पोल्युशन इज नॉट डिफिकल्ट ॲट ऑल. लास्टच्या पॅरामध्ये आपण याच्यावरती काही पर्याय सुचवत आहे. इफ वी रिड्यूस द सोर्स ऑफ नॉईज अँड एअर पोल्युटंट इट कॅन बी क्लॅम्प. डोंट अलाव फॅक्टरीज इन रेसिडेन्शियल एरिया. Use and develop silence devices. Planting bushes and tree in and around. Ban on firecrackers, burning fields, speakers and old vehicles can control the air and noise pollution. It is time to work and plan together. याच्यामध्ये आपण काही पर्याय सुचवलेले आहेत ते सुद्धा आपण एकदा बघून घ्यायचे आहेत. Therefore, hereby I request you to publish awareness news in your reputed newspaper and support us in this campaign. Thank you. अंतिम परिच्छेदामध्ये आपण त्यांना अशी विनंती केलेली आहे
की हे पत्र आणि हा अवेअरनेसचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या प्रसिद्ध अशा वर्तमानपत्रामध्ये छापण्यात यावा आणि आमच्या या कॅम्पेनला आपण मदत करावी. युअर्स फेथफुली शुभम झेंडे आणि आपला पर्यायी नंबर या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारचं जे लेटर टू एडिटर आहे याचा आपण अभ्यास करायचा आहे, जेणेकरून याला अनुसरून दुसऱ्या विषयाबद्दल सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने मांडणी करता आली पाहिजे. लास्ट ईमेल क्वेश्चन बँकमधला पहा. You are the General Secretary of the College Sports Committee. Your college is preparing to regain the championship title in the state level Subroto Roy School Football Tournament. Write a letter to Rajput Sports Company requesting them to supply various materials including kits and equipments. आपण कॉलेज स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी आहात कॉलेजच्या आणि आपल्याला जो ईमेल करायचा आहे तो राजपूत स्पोर्ट्स कंपनीला करायचा आहे. आपल्याला सुब्रोतो रॉय स्कूल फुटबॉल टुर्नामेंट याची तयारी करण्यासाठी काही किट्स आणि इक्विपमेंट लागणार आहेत. याच्या अनुषंगानं हा आपल्याला डिमांड मटेरियलचा ईमेल करायचा आहे. प्लीज सी फ्रॉम US कॉलेज सेक्रेटरी @gmail.com. प्रश्नामधलाच आपण काही भाग याच्यामध्ये घ्यायचा आहे. टू आपल्याला नाव सुचवलेलं आहे रजपूत स्पोर्ट्स कंपनी @yahoo.com. काही सर्च इंजिनची नावं ही आपण पाठ करून ठेवायची आहेत, जेणेकरून आपलं स्पेलिंग त्याच्यामध्ये चुकणार नाही. सब्जेक्ट सप्लाय स्पोर्ट्स मटेरियल. रिस्पेक्टेड सर और मॅडम. रिस्पेक्टेड सर ऑब्लिक मॅडम आपण का लिहितो? जर आपल्याला एखाद्या कंपनीबद्दल तिथले जे ॲथॉरिटी आहेत त्या लेडीज आहेत की जेंट्स आहेत हे माहिती नसेल तर आपण ऑब्लिक लिहून असं लिहू शकतो. I am Gautam Anand, General Secretary of Sports Committee of US College Kolhapur. I am text this email regarding to place and order for football kits and other equipments. सुरुवातीला आपली ओळख करून दिलेली आहे, आपण कुठून आहे आणि हा ईमेल टाईप करण्यामागचं कारण. सेकंड पॅराग्राफमध्ये आपण त्याची डिटेल्स देणार आहोत. Our college is on hat-trick, so we are preparing to the championship title of the state level Subroto Roy football tournament. Our team is focusing on this tournament, so for it required hard practice and latest equipment. As the sports secretary of a sports department, I hereby wish to place an order for the purchase of few standard football equipment. We expect the latest and high quality sports item will be delivered. Kind request to please ensure the packaging also to avoid damage. आम्ही हॅट्रिकवरती आहोत. आम्हाला सुब्रोतो रॉय फुटबॉल टुर्नामेंट ही जिंकायची आहे. त्याच्यासाठी अत्यंत हार्ड अशी प्रॅक्टिस गरजेची आहे आणि त्या कारणास्तव आम्हाला आधुनिक अशा साधनांची आवश्यकता आहे. म्हणून मी हे ऑर्डर टाकत आहे. मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीचं उच्च दर्जाचं साहित्य आम्हाला पुरवाल. पॅकेजिंग चांगला असू दे, जेणेकरून कोणते डॅमेज होणार नाही आहे. सोबत कोणती साधनं लागणार आहेत याची यादी लिहायची आहे. लिस्ट ऑफ रिक्वायर्ड स्पोर्ट्स आयटम ॲज फॉलोज. फुटबॉलमधल्या काही इक्विपमेंटची नावं आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. डिस्क्रिप्शन ऑफ आयटम, ब्रँड आणि क्वांटिटी असे आपण कॉलम केलेत पहा. डिस्क्रिप्शनमध्ये शिन गार्ड्स, सॉक्स अँड शॉर्ट्स, प्रॅक्टिस टी शर्ट्स अँड शॉर्ट्स, वॉटर बॉटल, जर्सी, ब्रँड सांगितलेलं आहे अदिदास, क्वांटिटी पाहिजे आहे 28. सॉकर बॉल अँड ग्लोव्ज, नायकी और ॲडिडास, क्वांटिटी आहे 3. हेल्मेट, स्टीलियार्ड, क्वांटिटी आहे 2. वी आर होप फॉर ॲडिशनल डिस्काउंट. काइंडली अटॅच द ओरिजिनल इनवॉइस कॉपी ऑफ परचेस ऑर्डर अलॉंग विथ द शिपिंग. द पेमेंट विल बी मेड थ्रू NEFT और गुगल पे आफ्टर ओरिजिनल रिसिप्ट्स ऑफ ऑर्डर. ह्या शेवटच्या 2 ओळी आपण पर्चेसिंग ईमेलमध्ये आहे अशा वापरू शकतो. युअर्स फेथफुली गौतम आनंद, जनरल सेक्रेटरी ऑफ स्पोर्ट्स. आणखीन एखादा ईमेल ॲडिशनल द्यायचा आहे, आनंद GAU08@gmail.com. म्हणजे विद्यार्थी मित्र, या क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला जे 5 प्रकारचे ईमेल दिलेले आहेत
याचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. याच व्यतिरिक्त आणखी 5 एक्झाम्पल आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये दिलेले आहेत. त्याची लिंकसुद्धा आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. म्हणजे एकूण 10 ईमेलची उदाहरणं आपण जर परीक्षेच्या आधी बघितली तर याच्यावरती सुद्धा चांगले गुण आपल्याला मिळवता येतील. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की कळवा आणि आपल्या इयत्ता 12वीच्या मित्रांना शेअर करा. तिसरं लेक्चर हे आपण महत्त्वाचं क्वेश्चन नंबर 4D अपील रायटिंग याच्यावरती घेतो आहे. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. सी यू इन अवर थर्ड लेक्चर अपील रायटिंग फ्रॉम HSC बोर्ड क्वेश्चन बँक. थँक्यू व्हेरी मच. once again. Please like, share and subscribe.